नमस्कार. सुरू आहे प्रसारमाध्यम स्पेशल राजकारणापलीकडचं गोकुळ. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ हा राज्यातील सर्वात यशस्वी जिल्हा दूध संघांपैकी एक म्हणून उदयास आला. यशाचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. यासाठी संघाला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला. यावेळी प्रसंगी न्यायालयीन लढाईचे प्रसंग देखील निर्माण झाले. राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात तालुका दूध संघ सुरू करण्यास परवानगी दिली. अर्थात यामध्ये राजकीय स्पर्धा, राजकीय कार्यकर्ते सांभाळणे, गटातटांना ताकद देणे हा स्पष्ट हेतू होताच. पण यामुळे जिल्हा दूध संघांची आर्थिक आणि संघटनात्मक ताकद कमी होणार होती आणि दूध संकलनात स्पर्धा वाढून सहकार चळवळीचंच नुकसान होण्याची शक्यता अधिक होती. म्हणून या निर्णयाविरोधात गोकुळच्या संचालक मंडळानं उच्च न्यायालयात धाव घेतली आणि या राज्य सरकारच्या निर्णयालाच आव्हान दिले. त्यावेळी गोकुळ दूध संघाने आधुनिक तंत्रज्ञान आणि विस्तार करण्यासाठी NDDB कडून कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. जिल्ह्यात तालुका दूध संघ निर्माण झाले तर संकलन, प्रक्रिया आणि विक्री या सर्वांवरच मर्यादा येतील आणि एवढ्या मोठ्या आर्थिक गुंतवणुकीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड संघाला करता येणार नाही, असा मुद्दा गोकुळ दूध संघाने न्यायालयात मांडला. हा युक्तिवाद माननीय उच्च न्यायालयाने मान्य केला आणि कोल्हापूर जिल्ह्यापुरती तालुका दूध संघांच्या परवानगीला बंदी घातली. याचा परिणाम असा झाला की संघाचे कार्यक्षेत्र अबाधित राहिलं आणि जिल्ह्यात अनावश्यक स्पर्धा निर्माण झाली नाही. त्यामुळे संघ सर्वच बाजूने मजबूत आणि सक्षम झाला. गोकुळची खरी ताकद न्यायालयीन लढाईत नव्हे तर स्पर्धेच्या काळातही टिकून राहण्यामध्ये आहे. खाजगी डेऱ्या आल्या, नवीन सहकारी संस्था निर्माण झाल्या, बाजारपेठ बदलली, तरीही गोकुळ आजही महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी दूध संघांपैकी एक आहे. याचं कारण म्हणजे संस्थेची भक्कम पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचा विश्वास आणि गुणवत्तेची बांधिलकी हीच आहे. पाहत राहा राजकारणापलीकडचं गोकुळ, फक्त प्रसारमाध्यम न्यूजवर.